हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत वर्ग 10वी मधला चॅप्टर जंगल डायरी. ठीक आहे. तो जंगल डायरी म्हणजे काय हा लिहिलेला आहे अतुल धामनकर यांनी. लिहिलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं, आपल्याला पाहायचं आहे की जंगलमध्ये विविध प्रकारचे लोक असतात आणि विविध प्रकारचे लोक असल्यामुळे प्राणी असल्यामुळे आपल्याला विविध प्रकार के प्राणी भेटतात. यानी कि हमें देखने का है कि जंगल में हमें कैसे अलग अलग किस्म के प्राणी मिलते हैं. प्राणी यानी कि जानवर. ठीक है. तो इसमें भी जंगल डायरी का मतलब क्या रहता है. डायरी यानी कि हम अगर किताब में कोई चीज़ के बारे में लिखते हैं, कापी में, किताब में वगैरह, तो वो हो जाती है अपनी नोटबुक. ठीक है. अगर कहीं अपन एक आध जगह घूमने को गए और घूमने को गए बाद अपने को मालूम हुआ कि नहीं कि हमें एक आधा जानवर दिख गया और जानवर दिखे बाद हमने क्या करे उसके बारे में मालूमात लिखे, तो वो क्या हो गई, जंगल डायरी हो गई. और वो जंगल डायरी हो गई क्योंकि हमने किसके बारे में मालूमात लिखे, जंगल में रहने वाले लोगों, प्राणी के बारे में, म्हणजे जंगलमध्ये राहण्यात येणाऱ्या प्राण्यांच्या स्वरूपात. तुम्हाला येथे 1 नंबरचा प्रश्न येऊ शकतो की जंगल डायरी म्हणजे काय. जंगल डायरी म्हणजे काय, तर तुम्ही लिहू शकतात की जंगल डायरीमध्ये आपण विविध प्रकारचे काय करू शकतो, आपण जंगल डायरीमध्ये विविध प्रकारच्या प्राण्यांबद्दल माहिती लिहू शकतो. विविध प्रकारच्या प्राण्यांबद्दल काय करू शकतो, आपण माहिती लिहू शकतो. कशामध्ये लिहू शकतो, तर जंगल डायरीमध्ये. तारीख 27 मे 1997, वेळ सकाळी 6 ते 9:30. कोडचा परिक्षेत्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर. देखो, सगळ्यात आधीचा जो असतो महत्त्वाचा असतो, मी येथे काय करतो याला कंसामध्ये टाकतो, कारण की किती तारीखला 27 मे 1997. कधीही आपल्याला डायरी लिहायची असेल तर वेळ लिहावा लागतो, कुठे करायलो ते लिहावं लागते. कोडचा परिक्षेत्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा मोठा जंगल आहे जो की चंद्रपूर येथे आहे. ठीक आहे. आणि त्यामध्ये अतुल धामनकर यांनी बघा प्रस्तुत पाठात लेखकाने जंगलाच्या डायरीतील काही अनुभव सांगताना जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करताना आलेल्या चित्तथरारक यानी के एकदम से आश्चर्यजनक यानी कि बहुत सारे बोलते हैं अपन कि हमें बहुत ज़्यादा कुतूहल हुआ, या फिर अपन बोलते वर्ड जो कि मुझे बहुत सारा सरप्राइज़ हुआ वो लोगों को देख के. यानी कि जानवर, अलग अलग जानवर रहते हैं और अलग अलग जानवर को देख के मुझे क्या हुआ, सरप्राइज होता है, तो उसे कहते हैं कुतूहल वाटणे. काय म्हणतात, कुतूहल. 1 नंबरचा तुम्हाला वाक्य प्रकार सुद्धा येऊ शकतो, कुतूहल वाटणे. कुतूहल वाटणे म्हणजे काय, कुतूहल वाटणे म्हणजे काय की आश्चर्यचकित होणे. बघा वाक्प्रचार सुद्धा तुम्ही लिहू शकतात, कुतूहल वाटणे. म्हणजे कुतूहल वाटणे म्हणजे काय, आश्चर्यचकित होणे. आश्चर्यचकित होणे. अचानक माझ्यासमोर बघा 1 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. अचानक माझ्यासमोर वाघ आल्याने मला कुतूहल वाटले. यानी कि मैं एकदम से क्या हो गया, हैरान हो गया कि अचानक मेरे सामने क्या आ गया. तो 1 मार्क का क्वेश्चन आपको यहाँ पे आ सकता कि 1 मार्क्स क्वेश्चन प्रश्न की वाक्याचा उपयोग करा. ठीक आहे, वाक्याचा उपयोग करा. कुतूहल वाटणे, आश्चर्यचकित होणे. अचानक माझ्यासमोर वाघ आल्याने मला कुतूहल वाटले. ठीक है, 1 मार्क का क्वेश्चन आपका यहाँ पे. तो आगे बढ़ते हैं. आज पहाटेच कोडसावन विश्रामगृहातून बाहेर पडलो. गावातून टांगे वनरक्षक आणि त्यांच्या सहकारी वनमजूर येताना दिसले.
वनरक्षक येताच आम्ही डावीकडे जाणारा झरी रस्ता धरला. समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला. मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं तर त्याने रस्त्याकडे बोट रोखलं. नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबड्याची ताजी पावलं तिथे उमटली होती. देखो क्या हुआ था, गावातून टांगे वनरक्षक यानी कि जो क्या करते हैं, जंगल की हिफाजत करते हैं, ठीक है. तो वो लोग और कुछ उनके साथ वन मजूर यानी कि जंगल में काम करने वाले लोग आ रहे थे. तो उतने में क्या हुआ, वनरक्षक येताच आम्ही डावीकडे जाणारा झरी रस्ता धरला और हमने क्या करे, उसको देखते बराबर हमने लेफ्ट साइड की तरफ चल गए. और लेफ्ट साइड की तरफ दाई तरफ गए बाद हमें क्या समझ में आया की वन मजूर आम्हाला बघून अचानक थबकला सुद्धा होते बघा. थबकल्याचा सुद्धा एक वाक्प्रचार येते, थबकला. हां, थबकला म्हणजे काय, थबकला कुतूहल वाटणे. दोन्ही शब्दांचा अर्थ सुद्धा एक होतो बरं का. आश्चर्यचकित होणे सेम आहे. तुम्ही सुद्धा मराठी बोलताना या शब्दांचा वापर करू शकतात. कुतूहल वाटणे, थबकला, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, अब जो आपण देखने वाले, मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं तर त्याने रस्त्याकडे बोट रोखलं. नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबड्याची ताजी पावलं तिथे म्हटली होती. यानी कि क्या हुआ, अचानक से उन्होंने हमें रोक दिया. तुम जहाँ पर जा रहे हो वहाँ पर अभी अभी एक बिबट्या, जो प्राणी असतो, प्राणी यानी कि बिबट्या, शेर के वैसे दिखने वाला, ठीक है, वो क्या है वहाँ पर गया है. देखिए अभी उसकी ताज़ी पैर के निशान दिख रहे हैं. ये किसने कहा, तो वो वनमजूर ने सांगितलं. वनमजूर कोण होता, जंगलामध्ये काम करणारा. तर हा एक नर असून आम्ही पोहोचण्याच्या तासाभर आधीच इथून गेला असावा. मी चौफेर पाहिलं पण मला काही दिसलं नाही. त्याने काय सांगितलं की तुम्ही आल्याच्या अर्ध्या घंटा किंवा 1 घंटा आधीच काय झाला, एक नर बिबट्या, शेर के वैसा दिखने वाला, ठीक है, चीता जिसे हम कहते, वो अभी इधर से क्या हो गया था. बघा आणखीन एक आला काय, मी चौफेर पाहिलं. चौफेर पाहणे बघा, चौफेर पाहिलं म्हणजे काय, चारों तरफ देखना. चौफेर पाहिलं म्हणजे चारही बाजूला बघणे. चौफेर म्हणजे चारही बाजूला बघणे यानी कि हर तरफ देखना. माझ्या काकांनी मला उर्स में जाते ना आप, माझ्या काकांनी मला उर्समध्ये हरपल्यावर किंवा हरवल्यावर चौफेर पाहिले. यानी कि आप लोग उर्स में जाते और एक आधा बच्चा क्या हो जाता, गुम जाता, तो माँ बाप क्या करते, चारों तरफ देखते हैं उसे. तो वो मेरे चाचा ने उर्स में मैं गुम गए बाद क्या हुआ, चारों तरफ देखा, ठीक है. इसे क्या कहते हैं हम, चौफेर पाहिले. अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. मी सगळ्यांना हातांनाच थांबायची खूण केली. दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. तिथं एका तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबडा बसला होता. देखिए कितना यहाँ पर अभी जो माहौल बन रहा है, प्रसंग बन रहा है, वो डरावना हो रहा है, आश्चर्यजनक. त्यांनी काय बघितलं बघा, बिबडा कुठं बसला होता, एका बांबूमध्ये, तेंदूच्या झाडाखाली. कोण बसला होता, बिबडा, ठीक आहे. पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता की त्याची शेपूट जर हल्ली नसती तर तो मला मुळीच दिसला नसता. अब यहाँ पर हर जंगल में, ठीक है, हिरवा परिसर असतो यानी कि सब हरा रहता है. तर तिथं तो म्हणला की
परिसराशी जो एवढा मिळून गेला होता, यानी कि हर चीज इतना दिख रहा था, हरा भरा हो गया था, की वो जो तेंदुआ था, ठीक आहे, ये जो दिख रहा था बिबटा, ते त्याला दिसत होता का? नाही. कोणाला दिसत नव्हता? तर त्या लोकांना दिसत नव्हता. ठीक आहे. आता बघा पुढचं, त्याची पाठ आमच्याकडे होती, त्यामुळे त्यानं अद्याप आम्हाला पाहिलं नव्हतं, पण तेवढ्या टांगे वनरक्षकाचा पाय एका वाडक्या काटकीवर पडला आणि कट असा आवाज झाला. तिखट कानांच्या बिबड्याने तो आवाज ऐकता वळून पाहिलं आणि एका झेपेत तो जंगलात अदृश्य झाला. बघा, त्याच्यासोबत एक वनरक्षक सुद्धा होता. वो लोगों के साथ क्या था? वनरक्षक भी था. तो अचानक से वो जो शेर था, उन्हें देखा क्या? नहीं देखा. लेकिन हमारे में से जो एक आदमी था, उसका पैर एक लकड़ी पे पड़ गया था, जो कि लकड़ी कैसी थी? सूखी. तो एकदम से आवाज आई कट, और बिबट्या काय झाला? तिकडून पडून गेला. ठीक आहे. किती चांगल्या पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे. आपल्या डोळ्यांसमोर सुद्धा काय एक दृश्य होते, म्हणजे हमारे आंखों के सामने भी एक क्या होती है, एक नज़ारा आता है कि शेर है, कुछ लोग है. तो ये रहता है एक लेखक का लिखने का अंदाज. बिबड्याच्या निरीक्षणाची चांगली संधी हातच गेली, म्हणून मी हळहळलो. टांगे यांना शर्मिंदा झाल्यासारखं वाटले. टोंगे आम्ही लगेच पुढे निघालो. थोड्याच अंतरावर रायबाकडे जाणारा रस्ता उजवीकडे वळत होता. तो रस्ता धरला आणि जंगल आणखीच दाट झाल्यासारखं वाटलं. इथं 2-3 नाले असल्यानं झुडुपांची दाटी जास्तच जाणवते. तसंच त्या नाल्यांमध्ये थोडं पाणी साचून राहत असल्याने तिथं कुठलाही वन्य प्राणी दिसण्याची शक्यता होती. त्यामुळे आता सावधपणे पावलं टाकणं आवश्यक होते. आता काय झालं बघा, त्यांना बिबट्याची निरीक्षण करण्याची संधी तर गेली होती, कारण की बिबट्या तेथून पड़ून गेला होता. अब उन्हें क्या करना था? ऑब्जर्वेशन करना था कि बिबट्या क्या करता, शेर क्या करता, क्या खाता, क्या नहीं खाता. ठीक है. तो उनके हाथ में से एक क्या चल गया था? मौका निकल के चल गया था. अब उन्हें तो वो लोग क्यों आए थे जंगल में? घूमने के लिए तो आए थे. घूमने के अलावा वो क्या कर रहे थे? जंगल डायरी, यानी कि जंगल में जो चीज़, यानी कि शेर है, शेर किस तरह जाता है. ओके. हम भी जैसा छोटे बच्चे को ऑब्जर्व करते, कैसा ऑब्जर्व करते उसको, क्या खाता, आवाज़ कैसा करता, ठीक है, बच्चा खुश कैसा होता, वैसा ही वहाँ पर वो लोग गए थे. लेकिन ये बार छोटे बच्चों को देखने गए थे का नहीं, जंगल में डरावने जंगली जनावरांना पाहण्यासाठी ते गेलेले होते. अब उन्होंने एक नाले के पास आ गए थे, जो नाले के पास थोड़ा सा पानी था. अब उनको ये था, भरोसा था. क्या भरोसा था? कि अब कोई ना कोई जंगली जानवर यहाँ पर आने वाला है. अब क्या हो रहा है देखिए. कालच संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा मारताना टांगेनी मला त्या परिसरात 4 पिल्लं असलेल्या वाघिणीबद्दल सांगितलं होतं. तेव्हापासून मला कधी तिथं जातो असं झालं होतं. प्रचंड उष्णतेचे दिवस असल्याने वाघासारखं जनावर पाण्याच्या आसपासच वावरतं. यानी कि तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते, यानी कि इसी तरीके से गर्मी के दिन थे. और वहाँ पर मुझे क्या दिखा था? तो मुझे दिखा था कि एक 4 पिल्ले यानी कि बच्चे. किसके? तो शेर के बच्चे, शेरनी के बच्चे वहाँ पर थे. और मुझे पता था कि जब मैं कल देखने को जाऊँगा तो वो बच्चे भी मुझे क्या करेंगे? दिखेंगे उनके शेर और शेरनी के साथ. तो मेरे दिल में ये तड़प हो गई थी कि मैं कब जाऊँगी उधर, या मैं कब जाऊँगा उधर. ठीक है. लेखक पुरुष होते म्हणून केव्हा जाणार तिकडं. तशातच लहान पिल्लं असल्यानं या वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणे देखील शक्य नव्हते. पण लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातल्या सगळ्यात धोकादायक जनावर. पिल्लांच्या संरक्षणासाठी ही सजग आई कुणाचा जीव देखील घ्यायला मागं पुढं बघत नाही. त्यामुळे सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या मनावर एक अनामिक दडपण झालं होतं. अनामिक दडपण झाले. बघा आणखीन एक आयला काय? अनामिक दडपण. अनामिक यानी की
अनामिक दडपण यानी के जिसे हम पहचानते नाही ऐसा टेन्शन आना, म्हणजे काय मराठीत त्याला सांगतात अनामिक दडपण, म्हणजे न सांगता संकट येणे, न सांगता संकट येणे. संकट येणे. मला किंवा माझे शाळेतील फीसचे 1000 रुपये हरवले होते, म्हणून मला काय येत होते? अनामिक दडपण. मेरे पास के 1000 रुपये क्या हो गए थे? गुम गए थे. इस वजह से मुझे क्या आ रहा है? अनामिक दडपण येत होते. तर अनामिक दडपण आता कुठं कोणाला येत होते? तर लेखकाला येत होते. कारण की त्यांना माहीत होतं. काय माहीत होतं लेखकांना? की वाघीण आणि वाघिणी सोबत किती पिल्ले होते? 4 पिल्ले होते. आणि त्यांना असं वाटत होते की वाघीण कोणतीही आई असू द्या, कोणतीही आई असू दिया या पृथ्वीवर, कौन सी भी माँ रहने दो ये ज़मीन पे, लेकिन उसके बच्चे के पास अगर कोई आया तो वो कैसा हो जाती है? गुस्सा हो जाती है. और वो तो था जानवर, और वो भी कैसा होता? 4 बच्चों वाला. तो उसे क्या था? बहुत ज़्यादा गुस्सा आता था कि कोई उसके बच्चों के पास गए. तो लेखकांना ही माहीत होते. लेखक को क्या था? ये सब मालूम था. लेखक वरून खाली येत होते आणि त्यांच्या मनात काय होते? एक अनामिक दडपण. एक 10-12 पावलंच चाललो असू, मला नाल्यातील ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावले उमटलेली दिसली. आता मला काय झालं बघा. मांजर यानी कि बिल्ली, बिल्ली से थोड़े से बड़े क्या दिख रहे थे मेरे को? चला, तर बिल्ली से बड़े बड़े आकार के पंजे दिख रहे थे. किसके पंजे दिख रहे थे? तो वो थे शेरनी के. शेरनी के. या पिल्ल्यांच्या पाऊलखुण्या होत्या. त्या पग मार्क्स कडे बघून लक्षात आलं होतं की ते काल रात्रीचेच आहे. याचा अर्थ स्पष्ट होता. वाघीण अद्याप आपल्या पिल्लांसह याच परिसरात वावरत होती. वावरत, देखो हर एक वर्ड है, क्या है उसका मतलब? वावरत. वावरने, वावरने यानी के वावरणे म्हणजे फिरणे. रात्रीचे 12 वाजले होते. 12 वाजले होते. तरीही आम्ही सगळे भाऊ, आम्ही सगळे भाऊ शहरात वावरत होते. यानी कि रात के कितने बजे थे? 12 बजे थे. फिर भी हम सब भाई क्या कर रहे थे? वो शहर में फिर रहे थे, वावरत होते. ठीक आहे. आता कुठपर्यंत आलो आपण? आता मी पिल्ल बघायला चांगलाच अधीर झालो होतो. यानी कि मैं बच्चे देखने के लिए कैसा हो गया था? अब ज्यादा अधीर होणे. बघा आणखीन एक वर्ड आला. अधीर होणे म्हणजे बेचैन होणे. अधीर होणे म्हणजे काय? बेचैन होणे. बेचैन होणे. मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक स्क्रीनशॉट देतो याचा, तुम्ही ते अभ्यास करा. अधीर होणे म्हणजे बेचैन होणे. रात्रीच्या 2 वाजता घरातील वीज गेल्याने, वीज यानी लाईट, वीज गेल्याने लाईट घरचे काय झाले? अधीर झाले.
तर रात्रीचे किती 2 12 वाजता 2 लाईट वाजता. गेल्याने सगळे लोक कसे झाले, अधीर झाले. आता पुढे बघा, इथे सुमारे 100-125 पावलावर नाल्यात थोडंसं पाणी असल्याचं मला माहीत होते. ही वाघीण तिथं सापडण्याची शक्यता होती, त्यामुळे आता तिकडं जाताना खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक होते. अब वहीं पर क्या थी, वो शेरनी बैठी हुई थी और सब लोग कैसा हो गए थे, डर गए थे. थोड़ा सा उनको क्या हो रहा था, बेचैनी भी हो रही थी और थोड़ा देखने के वास्ते दिल में क्या हो रहा था, एक शौक भी पैदा हो रहा था. ठीक आहे. त्यामुळे आता तिकडं जाताना खूप सावधगिरी बाळगणं आवश्यक होते. जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळे पडलेला वाळका पाचोळा साचून होता, त्यावरून पाय न वाजवता जाणे एक मोठी कसरत होती. बघा काय झाले होते, अचानकपणे काय झालं होतं, अचानकपणे तिकडं पाणी होता आणि पाण्यावर काय होते सगळे, तुम्हाला माहित असते, जेव्हा तुम्ही म्हणतात ना कीचड़ जब रहता है तो क्या होता है, पैर फिसल. पैर की आवाज आती है, हाँ, आती धप ना. धप धप. लेकिन कीचड़ नहीं रहा तो अपन आराम से जा सकते. लेकिन वहां पर मालूम था कि क्या है, कीचड़ भी है और कीचड़ रहे बाद वहां पर जो चीज है क्या है, शेर भी है. अगर आवाज आया तो हम सब मारे जाएंगे. ठीक है. अब क्या हो रहा है, पानवटा जसा जवळ आला तसं माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. पुढं काय दिसलेल या जाणीवने माझा घसा कोरडा पडला. घसा कोरडा पडला म्हणजे काय, इतरांची ही अवस्था काही वेगळी नव्हती. घसा कोरडा पडना याने बहुत ज्यादा डर लगना. ठीक आहे. हो ठीक आहे. आम्ही सगळ्यांनी एकमेकाकडे बघत चौकस राहण्याची डोळ्यांनी खून करून सूचना केली. आता एक एक पाऊल टाकणारा मनावरचा दडपण अधिकच वाढत होता. यानी कि दिल में क्या था, टेंशन कि अब क्या होगा क्या नहीं होगा. कुठंतरी झाडाच्या बुंद्याआड जांभळीच्या झुडपात लावलेली वाघीण रागानं गुरगुरात क्षणार्धात अंगावर येणार असल्याचं वाटत होते. झाड़ के पीछे बैठे हुई शेरनी अब थोड़ी देर में क्या हो जाएंगी, हमारे आंग पे आएंगी, ऐसा हमें क्या हो रहा था, दिल ही दिल में महसूस हो रहा था. ठीक आहे. असं वाटत होते. वाऱ्याने हळूच होणारी पानांची सडसड देखील मोठी वाढत होती. यानी कि हवा आहे तो देखे ना अपन ने, पत्ते क्या होते हैं, आवाज आता है पत्तों में, कैसी आवाज आती है, जिप जिप जिप. ठीक है. तो ये आवाज जो आ रही थी वो भी हमें कैसा दिख रही थी, जैसा की जणू आम्हाला असं वाटत होतं की एखादं डोंगर आमच्या डोक्यावर पड़त होते. यानी कि क्या, यानी कि हमें इतनी खामोशी थी. बोलने का मतलब वहां पर क्या थी, बहुत ज्यादा खामोशी थी. आता जणू सगळा काळच थांबला होता असं वाटत होते. बघा शेवटचा काळ थांबणे. काळ थांबणे म्हणजे काय, काळ थांबणे म्हणजे सगळे शांत होणे यानी कि खामोश बैठ. ठीक है. अचानक घरातील दोन व्यक्ती नापास झाल्यामुळे, आप लोग टेंशन मत लो, आप लोग पास ही होंगे. ठीक है. घरातील 2 व्यक्ती नापास झाल्यामुळे घरातील काळच थांबला. यानी कि सब हो गए खामोश. आपको अगर एग्जाम में अच्छे से अच्छे मार्क्स लाने हैं तो आपको अभी से पढ़ना पड़ेगा, क्योंकि मराठी के वास्ते बहुत ज़्यादा टाइम है क्या, नहीं है. मराठी को ज़्यादा से ज़्यादा पढ़ने के लिए आपको वाक्प्रचार, पत्र लेखन, जाहिरात लेखन, कथा लेखन, सारांश लेखन, ये सगळं काय होना, पाठ होना बहुत ज़रूरी है. और ये हम आगे की वीडियो में डालने वाले हैं. ठीक है. तो आपको अगर ये वीडियो पसंद आता है तो प्लीज़ इस वीडियो को लाइक और सब्सक्राइब कीजिए. इसका अगला पार्ट हम देखेंगे नेक्स्ट वीडियो में. थैंक यू वेरी मच.